नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर थंडी चालू झाली की आपल्याला कोरडे केस, ड्राय फ्रीझी केस हा प्रॉब्लेम चालू होतो। तर थंडीमध्ये आपण आपल्या केसांना कोणतं तेल लावलं पाहिजे जेणेकरून जो कोरडेपणा असतो, ड्रायनेस असतो तो कमी येईल, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला माहित नसेल की थंडीमध्ये कोणतं तेल वापरलं पाहिजे आणि कोणते तेल मिक्स करून आपण वापरलं पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला खोबरेलच्या तेलामध्ये किंवा बदामच्या तेलामध्ये 2 ते 3 थेंब लव्हेंडर इसेन्शियल ऑइल घालून वापरायचं आहे। जर तुमचा स्कॅल्प ड्राय असेल, तुमचे केस ड्राय असतील, तर तो फ्रीझीनेस, ड्रायनेस, कोरडेपणा सगळा निघून जाणार आहे। फक्त तुम्हाला जे हे लव्हेंडर इसेन्शियल ऑइल आहे मिक्स करूनच वापरायचं आहे, डायरेक्ट कधीही इसेन्शियल ऑइल वापरायचं नाहीये। तुम्ही तिळाचं तेल देखील तुमच्या केसांना वापरू शकता। जर तुमचे जे एंड्स असतात, हे एंड्स खूप जास्त ड्राय झाले असतील, कोरडे झाले असतील, तर तुम्ही एंड्सना तिळाचं तेल लावू शकता, नाही तर खोबरेल तेलामध्ये मिक्स करून पण लावू शकता। कारण तिळाच्या तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स असतात, जेणेकरून आपले केस रिपेअर होतात। त्यामुळे तिळाचं तेल देखील आपल्या ड्राय केसांसाठी चांगलं आहे। थंडीमध्ये आपल्या सगळ्यांचेच केस गळतात, पण जर तुमचे जादा प्रमाणात थंडीत केस गळत असतील तर तुम्ही भृंगराजचं तेल वापरा। भृंगराजच्या तेलाने तुमची केस गळती थांबेल, तुमचे केस वाढतील आणि जर तुमचे केस सारखे तुटत असतील तरी देखील भृंगराजच्या तेलाने ते कमी येईल। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुम्ही थंडीमध्ये कोणतं तेल वापरलं पाहिजे ह्याच्याबद्दल। जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।